जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो राजेश वानखडे ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलवरती। 2026ची पोलीस भरती नेमकी कधी येईल, त्याची ॲड कधी पडेल, त्याचं कॅलेंडर कधी जारी होईल, अशा भरपूर साऱ्या प्रश्नांनी यूट्यूबच्या कमेंट्स बॉक्स भरून पडलेला आहे। तर मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची शक्यतोवर शॉर्टकटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करतो। बघा, जवळपास सप्टेंबरच्या सुमारास आपल्याकडे कॅलेंडर जारी होईल पोलीस भरतीचं, जसं आपल्याला योगेश कदमांनी सांगितलं आहे तसं। त्याच्यानंतर ॲड जी पडणार आहे ती म्हणजे त्याच्यानंतर ॲड जी पडेल ती ॲड नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरमध्ये पडण्याची शक्यता आहे। अधिकृत ग्राह्य धरू नका बरं, परंतु धरून चालून धरा। आणि जागा किती असतील वॅकन्सीज, तर जागा ह्या 23,000च्या जवळपास असतील। हे असं शॉर्टकटमध्ये तुमचं आहे उत्तर। बाकी पण हे जागा किती असतात, ॲड कधी पडेल किंवा मग कॅलेंडर कधी येईल, याच्यावर तुमचं सिलेक्शन कधीच डिपेंड नसतं। सिलेक्शन कशावर डिपेंड असतं माहीत आहे का? जो विद्यार्थी कन्सिस्टंटली मेहनत घेतो। असं नाही आहे की जे पोरं महिनाभरापासून, आता समजा ॲड पडून राहिली त्याच्या महिन्याच्या अगोदर त्याच्या झोपीतून जागे होतात आणि ग्राउंडवर जाऊन मेहनत करायला लागतात, त्या पोरांचं सिलेक्शन होत नाही। जे पोरं इमानदारीनं मेहनतीनं वर्षभरापासून किंवा पोलीस भरतीच्या ॲड पडायची वाट पाहत नाहीत, ते कन्सिस्टंटली मैदानावर घाम गाळतात, त्यांच्या शरीरातील घाम गाळतात, त्याच्यानंतरच त्यांच्या अंगावर खाकी वर्दीचा सुगंध जो आहे तो पोलीस भरतीच्या एंडिंगला चढताना दिसतो। आणि जे पोरं वेळेवर जागे होतात आणि वेळेवर आता अशी म्हणतात की आपली ॲड पडेल तेव्हा पाहू, त्याच्यानंतर आपण मैदानीला चालू करू, मैदानी प्रक्रियेला समोर जाण्याचा प्रयत्न करू, अशा पोरांचं सिलेक्शन होत नाहीत। पोरं चिवते नसतात की जे वर्षभर मैदानावर घाम गाळतात आणि ते फक्त फोकस कशावर करतात, ज्यांचं सिलेक्शन होते ते फक्त त्याच्यावर सिलेक्शन फोकस करतात की आपल्याला ते ॲड कधी पण पुढे दे, आपण आपल्या तयारीमध्ये राहायचं। काय थोडीफार गलती झाली असेल आपली मागच्या भरतीमध्ये, त्या गलतीला आपण सुधारायचं, बाकी ॲड कधी येईल त्याची वाट पाहत बसायचं नाही। अशा पद्धतीचा त्यांचा मेंटल ॲटिट्यूड असते जे पोरं सिलेक्शन घेतात त्यांचा, ठीक आहे। आणि ते फोकस फक्त कशावर करतात माहीत आहे का? पेपरमध्ये नेमकं काय येते, पेपरमध्ये मॅथ्स येते, रिझनिंग येते, GK येते, बाकीचं सगळ्या प्रश्नांचं जे पेपरमध्ये विचारतात ना, ज्याच्यामुळे आपल्या अंगावर खाकी वर्दी चढते, त्या गोष्टींवर त्यांचा फोकस असतो। बाकीचा फापट पसाऱ्यावर ते कधीच लक्ष देत नाहीत की ॲड कधी पडीन का, कॅलेंडर जारी होईल का, की ग्राउंडची प्रक्रिया बदलेल का। ते एनी टाईम प्रत्येक सिच्युएशनसाठी प्रिपेअर्ड असतात, वेल प्रिपेअर्ड। अशा प्रकारचा ज्यांचा मेंटल ॲटिट्यूड असतो तेच पोरं भरतीमध्ये सिलेक्शन घेतात। आणि जे अगदी खटाऱ्यासारखे डंगऱ्यासारखे म्हणतात की नाही, आता जेव्हा आपण ॲड येईल तेव्हा आपण मैदानावर जाऊ, तेव्हा त्याचा गोळा त्या ऋषीच्या हातभर मागे पडते। आणि जे पोरं पहिल्यापासून मेहनत करत राहतात मैदानावर, त्यांचा गोळा तो आउट ऑफ रेषेच्या हातभर पुढे पडते। हा फरक असते ज्यांचे कन्सिस्टंटली जे मैदानावर घाम गाळतात, त्यांच्या अंगावर तळणाऱ्या खाकी वर्दीच्या सुगंधामध्ये आणि तुमच्या या फुसक्या बारामध्ये, ठीक आहे। बाकी आणखीन काही अपडेट असली तर मी या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करेलच तुम्हाला। व्हिडिओवर नवीन असाल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच पद्धतीच्या अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील। धन्यवाद।